आज खऱ्या अर्थाने आपलं कांदा मिशन 2025 पूर्ण झालेलं आहे. आता एक कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी 7 ते 8 वेळा कांदा हातात घ्यावा लागतो, तेव्हा तो मार्केटपर्यंत जातो. आणि आजची मार्केटची परिस्थिती पाहताय ना, ₹10-12 मार्केट म्हणजे शेतकऱ्याला न परवडणारी गोष्ट आहे. म्हणजे हा कांदा अजिबात परवडत नाही. कारण 1 एकर कांदा पिकवण्यासाठी कमीत कमी 55,000 ते 60,000 खर्च येतो. तर पहिल्या ट्रिपपासून तर शेवटच्या ट्रिपचा हा प्रवास आज संपलेला आहे. म्हणजे आपली कांदा जाळ पूर्णपणे भरून झालेली आहे आणि आपले कांदे पण जे वावरत होते ना, ते पूर्णपणे संपलेले आहे. कांदा पिकवणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही, कारण 7 ते 8 महिन्याच्या खडतर प्रवासानंतर आहे ना, इथपर्यंत आपले लाल सोनं पिकलेले म्हणजे रोप टाकायपासून तर कांदा चाळीत भरण्यापर्यंत. तर इकडे आपले कांदे ना पूर्णपणे चाळीत भरून झालेले आणि कांद्याच्या संरक्षणासाठी आपण आहे ना, आपल्या कांदा चाळीला पूर्णपणे नेट बांधून घेणार आहोत. कारण जेणेकरून आपल्या कांदा चाळीत उन्हाच्या झळाया किंवा ऊन येणार नाही, त्यासाठी आपण हे नेट बांधणार आहोत. आता पावसाचं काय आपल्याला टेन्शन नाही राहिलेलं बरं का. पहिलं मोकार कांदे झाकायला पळायला लागायचं, पण आता आपण जेव्हापासून कांदा चाळीत टाकला ना, पाऊस येऊ नाही तर काही येऊ, फक्त हँडल मारायचं म्हणजे कागदवर, हँडल मारला म्हणजे कागद खाली. टेन्शनच नाही राहिलं. आता भरपूर शेतकरी म्हणतात का तुम्ही वायात खर्च केला, पण एकदम सिस्टमॅटिक आहे बरं का, कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही. तर मग इकडे आपली कांदा चाळ तर भरून झाली बरं का, पण आमच्या आई साहेबांनी ना आमचे पाथरीची ताई पण आलेली होती, त्यांनी काय पायल नव्हती. मग त्यांना संध्याकाळी निवांत म्हणलं चला तुम्हाला ना कांदा चाळ फिरून आणतो. मग काय त्यांना आपले कांदे वगैरे दाखवले.